गुरुजी, मी एक कविता केली, ती तुम्हाला ऐकून दाखवतो. गण्या मुकाटाने शिकू दे मला. पायट पायट झेंडू बाम नको लावू. आलं का लक्षात? आणि ती कविता तुझ्या वेळेस राहू दे. गुरुजी, दुष्काळावर कविता केली, एक नंबर कविता केली. तुम्ही फक्त ऐका ना, तुम्ही ऐकत जा ना. तुम्हाला कवी व्हायचं नाही का? नाही नाही, मला नाही कवी व्हायचं. तू मुकाट्यानं शिकू दे मला. हां, अहो गुरुजी, एवढ्या प्रेमाने म्हणाल तिथं म्हणून द्या ना काहून. जरा 10 मिनिट उशिरा शिकवा. येरी तुम्ही काय शिकवता आम्हाला माहिती आहे. म्हणजे नाही नाही, तुम्ही चांगलं शिकवता असं असं मला म्हणायचं होतं. तुम्ही राहू दे. सारवा सारू नको करू. मन बाबा मन मन कविता मन. हां, धन्यवाद सर. माझ्या कवितेचं नाव आहे नको नको रे पावसा. नको नको रे पावसा, असा हिराव रे घास, पाणी आटल डोळ्यात अन दाटलाय श्वास. प्राण बापाच्या पायात आता उरले नाहीत, आसूमाईच्या डोळ्यात पहा सरले नाहीत. नको देऊस पोटावर अन पाठीवर वळ, माझ्या मनात दुःखाचे पहा उठले वारुळ. रान भरल पाण्यानं वाहे डोळ्यातून धार, काल बापाच्या संगती महारडल वावर. माय बापाच्या संसार गेला पाण्यात वाहून, गाय गोठ्या मंदी काल साऱ्या रडली पाहून. साऱ्या वर्षाची मेहनत गेली पाण्यात वाहून, काय नशीब नशीब कुणी ठेवलं लिहून. हात जोडितो पावसा जरा ढगाला आवर, माय बापाच्या साथीनं महाफुलू देवावर. जरा पडू दे मुखात थोडी शिळीच भाकर, जरा आवर ढगाला जरा फुलू दे संसार. जरा आवर ढगाला जरा फुलू दे संसार, जरा आवर ढगाला जरा फुलू दे संसार. वा 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 वा. नाही, खरंच खूपच सुंदर कविता केली. या पावसानं सगळं शेतीचं नुकसान केलं. प्रचंड पाऊस झाला. सोयाबीन गेली, कापूस गेला, कोणता लाल्या आला, करपा आला हळदीवर, सोयाबीनवरती येलो मोझॅक आला. नाही गणेश, एक नंबर कविता केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. बरं, एक महत्त्वाचा विषय गण्या, तुझे बाबा कुठे तुझे? माझे बाबा सर एक तर ग्रामपंचायत मध्ये असतील, नाही तर घरी असतील. काय काम आहे तुमच्या बाबासोबत? रहिवाशी पाहिजे का घरकुल पाहिजे तुम्हाला? नाही, रहिवाशी नाही पाहिजे आणि घरकुले नाही पाहिजे. तुझी एक तक्रार करायची. मी तुझ्या बाबाला फोन लावतो. हो सर, जाऊ द्या ना. कशी तक्रार करता? मी आता काय खोडी नाही केली, काय नाही केली. आता मी काय धिंगाणा करणं काय नाही करणं सर. नाही, तू धिंगाणा कर ना, पण तुझी तक्रार करायची म्हणजे करायची. तू बाबाला तुझ्या फोन लावते मला एकदा. हॅलो, बोला गुरुजी, बोला. अहो सरपंच साहेब, कुठं आहात तुम्ही? अहो म्या कुठं असणार आहे? मी ग्रामपंचायत मध्ये. बोला ना, काय काम काढलं? रहिवाशी द्यायचं का? अहो रहिवाशी नाही द्यायचं. तुम्ही काय करा, थोडा वेळ असेल तर जरासं शाळेत या तुम्ही. हां, काम आहे थोडं. अहो काय काम आहे? काय गण्या भांडण बिंड केले का? काही खोडी केली का? त्याला झपके द्या चांगले. नाही, खोडी नाही केली, परंतु एक काम आहे. तुम्ही काय करा, या तुम्ही. बरं आलो, 5 मिनिटात आलो. सर, काऊन पायटा मार खायला होता तुम्ही? काय केलं मी सांगा बरं. तुम्ही माझ्या बापाला काऊन बोलवलं तुम्ही? काऊन बोलवलं ते तर मी तुझे पप्पा तुझे बाबा आल्याच्या नंतरच सांगणार आहे. काऊन बोलवलं, कशामुळे बनवलं ते. आता येतात 5 मिनिटात. जरा दम धर जरा. येऊ का गुरुजी? अहो या सरपंच साहेब, या. नाही, तुमचा तातडीचा निरोप भेटला. म्हणलं काहीतरी अर्जंट काम असायला पाहिजे गुरुजीचं, म्हणून घाई आलो. अरे गण्या, तो काय खोडी बिडी तर नाही केली ना? नाही म्हणजे कोणाला मारलं, कोणाच्या अंगावर शाई उमटवणं, काचकुऱ्या टाकणं, असं काही केलं नाही तो? नाही बाबा, मी काय नाही केलं ना. अरे मग काही नाही केलं तर बोंबलाय काय झालं? मुकाम मरणं जरासा, थांबणं जरासा. मास्तर काय म्हणते मला पाहू दे जरासा. गळा काढायला माकड तोंडिया. बोला बरं मास्तर, अर्जंट मला म्हणजे कसं वेळ नाही. ती घरकुलाची यादी करायची, तर त्याच्यानंतर आज मीटिंग हे ग्रामसभा आहे आज. बरेचसे विकास कामाच्या बाबतीत चर्चा करायची ग्रामसेवक साहेबासोबत. तुम्ही फटकन बोला काय काम येते, मला सांगा पटकन काय काम येते. ते कसं आहे, मला वाटलं काहीतरी गण्यानं खोडी केली म्हणून मी घाई आलो. नाही सरपंच साहेब, गण्यानं खोडी केली नाही, परंतु गण्याची मला एक तक्रार करायची. हा नाही, मला वाटलंच ना. एरी काय तुम्ही गण्याचा सत्कार करायसाठी थोडं मला बोलवलं. मला वाटलंच काहीतरी गण्याची तक्रार आहे म्हणून मला 100% मला गॅरंटी होती ना. हे चित्र सुद्धा नाही हे.
नाही तक्रार म्हणजे त्यांना कोणाची खोडी नाही केली, कोणाच्या अंगावर शाई नाही टाकली, कुठं काचकुऱ्या नाही टाकल्या, कोणाला मारलं नाही, काय नाही. पण तक्रार अशी करायची, तुमचा गण्या रोज शाळेत येतो, रोज 5, 50, 20, 30 रुपयाचे चॉकलेट आणून सगळ्या पोरायला वाटतो, म्हणजे याच वर्गात नाही तर बाहेरच्या लेकराला सुद्धा वाटतो. तर नेमकं हे कशामुळे वाटते मला कळणं, आणि पैसे आणते कुठून? मी तरी म्हणलं हे रोजचे 20-30 रुपये मला मागते काऊन, किंवा मग आंघोळ करायला गेले मी तिथं त्या टेबलावर पैसे ठेवले की 10-20 रुपये गायब होतात कसे. तो आता हे धंदा सुरू केला का? नाही, मला रोजचे 20-30-40 रुपये 50 रुपये मागायचे किंवा खिसाळायचे आणि इकडे पोरायला आणून चॉकलेट वाटायचे. अरे वावर इकशील ना बाबू अशा ना, हा 1-1 रुपया कष्ट करून एवढी मोठी इस्टेट कमवून ठेवली मग तू अशीच उधळणार का? अहो बाबा मग ऐकून तर घ्या, काही ऐकायचं नाही. तो मास्तर सांगतात ते काय खोटं सांगत नाही. तर तू पैसे मला सांग, तू चॉकलेट खाऊन वाटतं सांग बरं तू. हा लय लखपत्याची आवलाच का तू? हा जरा बाहेर हिंडा, जरा 4-2 रुपये कमवून दाखवायला जरा बापाले, मग समजते पैसा कमवून कसा असते ते. आयते पिठावर रेगोट्यात कोणी ओढेल? मोठा वर्गात येऊन शाळेत येऊन चॉकलेट वाटणारा झालाच मोठा तू ते. हा अहो काका त्याचं ऐकून तर घ्या. तू मुकारे वान्यर तोंड्या, तुझ्यामुळे महापोरग सगळं बिघडलं. काका त्याचं ऐकून तर घ्या. तुला त्याच्याकडून चॉकलेट भेटत असतील ना, मग त्याची पास वाढा लागला तू. बाबा तुम्ही ऐकता का? काय ऐकणार नाही. तू फक्त घरी चालतो, सांगतो तुला चांगलं उलट टाकतो आणि चांगलं मिरच्याचं धुपट देतो. बाबा तुम्ही समजा जे म्हणजे न्याय निवाडा करणार आहे, बरोबर आहे, गावाचा तुम्ही न्याय निवाडा करता, परंतु दोन्ही बाजूचं तुम्ही म्हणणं ऐकून घेता का नाही? काही एकाच बाजूचं म्हणणं ऐकून घेता? माझं अगोदर म्हणणं ऐकून घ्या, नंतर तुम्हाला जर वाटलं तर मला उलट टांगा, मिरच्याचं धुपट द्या, कोणतं धुपट द्यायचं ते धुपट द्या, पण मला ऐकून घ्या. सरपंच साहेब बोला मास्तर बोला बरं. हो ते म्हणते ते बरोबर आहे, ते चॉकलेट खाऊन वाटते, पैसे कशामुळे खिसाळते, एकदा त्याचं ऐकून घ्या ना. ऐकून घेतल्यावर मग त्याला पण सजा देऊ. तुम्ही तर द्या, मी त्याला 2-4 फटके देतो. अहो मास्तर तुम्ही मला शाळेत बोलवायचं कामच नव्हतं. 2-4 त्याच्या मुधड द्यायला होत्या. मी तुम्हाला काय सांगितलंय, त्याच्या हडका ठेवा, बिलकुल त्याचा लाड करू नका. तुम्हाला कोणीही भांडाय, माय बायको येणार नाही, मी येणार नाही, मा मोठं पोरगं भांडा येणार नाही, मा बाप तर कसाच येणार नाही. तुम्हाला कोणीही भांडा येणार नाही. तुम्ही त्याला फक्त रपकी द्या चांगले. अहो ते होईल हो, पण तुम्ही त्याचं ऐकून घ्या काय म्हणते पहा. सांग रे बाबा. ऐका, मी तुम्हाला रोजचे 20 रुपये 30 रुपये पैसे मागतो, मान्य आहे, बरोबर आहे. कवा तुम्ही नाही दिले, तुम्ही आंघोळी गेले, तुमचे कपडे लटकवले असते, त्यातून 10-20 रुपये मी खिशातो म्हणजे चोरतो, ते बी मला मान्य आहे. पोरगा बापाच्या खिशातून पैसे नाही घेणार तर कोण घेईल, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आमच्या शाळेसमोर एक म्हातारी बसते, म्हातारी. त्या आजीचं वय असेल जवळपास 75-80 वर्ष, बरोबर आहे. आणि त्या आजीजवळ ओल्ले बोरं असतात, संत्रा गोळ्या असतात, चॉकलेट असतात, चुनचुन्या गोळ्या असतात, कुरकुरे असतात. मी दररोज तुमच्याकडून घेतलेले 20-30 रुपयाच्या चॉकलेट गोळ्या संत्रा गोळ्या काही घेतो आणि वर्गातल्या पोरायला वाटतो. त्याचं कारण असं आहे बाबा की त्या ज्या आजी येतात त्याला इथे 2 पोरं, आणि त्या दोन्ही पोरांना त्या आजीला काढून दिलं. ती म्हातारी एकटीच राहते, बरोबर आहे. आणि स्वतः शाळेच्या बाहेर बसून, दिवसभर बसून, शाळा सुटेपर्यंत बसून गोळ्या चॉकलेट ती म्हातारी विकते आणि आलेल्या पैशातून आपली गुजराण करते, बरोबर आहे. जर त्या म्हातारी समजा आपण 10-20 रुपये असं द्यायचं म्हणजे ती म्हातारी घेत नाही, म्हणजे ती म्हातारी स्वाभिमानी आहे. आणि म्हणून मी काय ठरवलं, म्हातारीत असे पैसे घेत नाही. मी 1-2दा तिला 20-30 रुपये देऊन पाहिले, म्हातारीने घेतले नाही. म्हणून मी असं ठरवलं की रोजचे 20-30 रुपयाची त्या म्हातारीकडून चॉकलेट घ्यायचे, जेणेकरून तिची विक्री होईल आणि 20-30 रुपयात 40 रुपयात तिचं 1 टाईमचं 2 टाईमचं जेवण होईल, तिचं घर दखल. म्हणून मी चॉकलेट आणून पोरायला वाटत असतो बाबा. त्याच्यामागे माझा दुसरा कोणता वाईट उद्देश नाही बाबा. त्या आजीला 1-2दा मी माझा डब्बा दिला बाबा, पण त्या आजीने खाल्ला नाही. ती आजी म्हणते मी कष्टाचं खातो, मी दुसऱ्याचं कोणाचं असं मागून खाणार नाही. हां, मी भीक मागणार नाही. मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव, जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे, म्हणजे मला चालता येते, मला बोलता येते, जोपर्यंत माझं शरीर साथ देते, तोपर्यंत मी अशी गोळ्या बिस्किटे विकून मी माझी गुजराण करत राहील. म्हणून मी ते पैसे तुमच्या खिशातून आणतो आणि इकडे पोरायला चॉकलेट देतो. वा 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 वा. नाही मी म्हणलं मा पोरगं लय हुशार आहे. नाही गणेश चांगले केलं मला अभिमान आहे बाबा तुझा. हां सरपंच बोला गुरुजी. मी म्हणलं तुम्हाला, गणेश 1 नंबरचा हुशार विद्यार्थी आहे आणि असा विद्यार्थी आमच्या शाळेत शोधून सापडणार नाही. अहो लय हुशार आहे ते. अहो काय मास्तर, 5 मिनिटात तुम्ही पार्टी बदलली. 5 मिनिटापूर्वी तुम्ही काय म्हणले, गण्या खोड्या करते, गण्या असं करते, गण्या तसा करते, आणि आता म्हणता गण्या लय हुशार विद्यार्थी. अहो गण्या मला माहिती आहे कसं आहे ते, शेवटी महालेकरू आहे ते. हां, कारण जे म्हणजे दान धर्म करायचा गुण किंवा मग गोरगरिबाची सेवा करायचा गुण हा रक्तात असावा लागतो गुरुजी. हां, तो खानदानी असतो गुरुजी, परंपरागत येतो गुरुजी तो. नाही ते काही असू द्या, पण गणेश लय हुशार आहे. आता या 2-4 दिवसात शाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही गणेशचा खास सत्कार करणार आहोत. त्या दिवशी तुम्ही या.
नक्की नक्की नक्की. गणेश, उद्यापासून रोजचे 50 रुपये घ्यायचे तो माझ्याजवळून आणि 50 रुपयाची चॉकलेट लेकराला वाटायची बरं का. हां चला रे, गणेशसाठी सगळेजण टाळे वाजवा.